अमरावतीतून अमरावती परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात SIT स्थापन करण्यात आलेली आहे। तसंच 11 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचं विशेष पथक आता या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं समजतंय। तसंच सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार तपास पथकाचे प्रमुख असणार आहेत। छगन जाधव आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। छगन, परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये SIT स्थापन झालेली आहे। तसंच 11 जण यात असणार आहेत, प्रमुख सुद्धा असणार आहे। काय अधिक अपडेट्स या सगळ्या प्रकरणासंदर्भात? जिल्ह्यातील परतवाडा लैंगिक प्रकरण अत्यंत गंभीर होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रकरणातील काही फोटो आणि व्हिडिओ ज्या प्रकारे समोर आले त्यानंतर या भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी देखील SIT चौकशीची मागणी केलेली होती आणि आज दुपारी 12 वाजता काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर या देखील पोलीस अधीक्षकांना भेटला। त्यावेळी देखील त्यांनी SIT चौकशीची मागणी केलेली होती आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून निष्पक्ष चौकशी करून या प्रकरणाचा सोक्ष लावाचे देखील आदेश दिलेले होते आणि अखेर पोलीस अधीक्षकांनी आज SIT ची स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये मुख्य जे आहे ते शुभम कुमार पोलीस सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली 11 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदाराचं पथक हे आता चौकशीला आरंभ करणार आहेत। उद्या देखील अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष शारे खान हे देखील उद्या या परतवाड्याला भेट देणार आहेत। नेमकं या प्रकरणामध्ये आता SITच्या चौकशीतून काय समोर येतं आणि कुठले गभाळ आणखी पुढे येतात का, हे आता SITच्या चौकशीमध्ये समोर येणार आहे। तत्पूर्वी जर बघितलं तर आरोपी जो मुख्य आरोपी आहे यामधला याला 21 दिवसाची पोलीस कोठडी जरी सुनावण्यात आली असली तरी मात्र या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या वाढताना दिसत आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 3 आरोपी मुख्य आरोपींसोबत वाढलेले आहेत, त्यामुळे अधिक आरोपींचा शोध जो आहे पोलिसांकडून घेतला जातो आहे। यासोबतच पोलिसांनी आवाहन देखील केलेलं आहे, ज्यामध्ये फिर्यादी मुली आहेत त्यांनी गोपनीय पद्धतीने त्यांना ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यांनी समोर यावं आणि माहिती द्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणात एकंदरीत पुढे काय होतं, राजकीय वळण लागतं का, कारण या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे MIMचा पदाधिकारी असल्याचं देखील समोर आलेलं होतं। या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागण्याची देखील शक्यता आहे। धन्यवाद छगन या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर या प्रकरणाची व्याप्ती, अमरावती लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। SIT या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आली आहे।